आजी तू ना आय मीन अनिश काकाच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. तो खूप गुड बॉय होता पण हल्ली तो खूप. पण आपले आजोबा खूप चांगले आहेत. म्हणजे ते दिसतात स्ट्रिक्ट दिसतात ते, पण ते तसे अजिबात नाही. ते खूप प्रेमळ आहेत. आम्ही तुम्हाला काय म्हणू आजी? चालेल. ग्रेट. थांबा, मी ना तुमच्यासाठी तुमचं स्केच काढलंय ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, आजोबांची ट्रंक आहे ना, त्यात तुमचा हा फोटो होता. तर मी तो तसा बघून हे काढलं. आजोबा जेव्हा तुमच्या पहिल्यांदा घरी आले होते ना, तेव्हाच मी हे काढलं आणि तेव्हाच तुम्हाला देणार होतो. आम्हाला वाटलं होतं माऊ आणि आजोबा पहिल्यांदा तुम्हाला घरी घेऊन येतील, पण म्हणून मी आता देतो तुम्हाला. आजी हे माझा पांघरूण. तुला जेव्हा पण झोपायचं असेल ना तू हे यूज करू शकतेस. ताई, अगं ताई, आम्ही तुला किती फोन ट्राय केले, तू का नाही उचललेस? मी बिझी होते. बरं जाऊ दे. इकडे चल 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 पटकन चल. ह्या बघ, निलिमा आजी. तुला माहितीये आपली माऊ आणि आपले आजोबा यांना घेऊन आले आणि त्या आता इथेच राहणार आहेत आपल्याकडे. त्या इथेच राहणार आहेत? हो. माऊ, अरे थोरा मोठ्यांनी सांगून ठेवलंय, ज्याला समोर जाऊन हरवता येत नाही त्याला शरण जाव, आणि आपली वेळ आली मग त्याला हरवावं. बाबा झोपला नाहीत अजून? निलिमा झोपली? अगदी गाढ अशा नाही झोपल्यात, पण थकवा आलेला ना, लागेल त्यांना झोप. बाबा आता पुढे काय? पुढे काय माहित नाही. ते असं होईल असं कधी वाटलं नव्हतं. आज न उद्या आपण त्यांना इथे घेऊन येणारच होतो ना. पण अशा पद्धतीनं नाही. तिच्याशी बोलून, तिला पुरेसा वेळ देऊन, तिच्या मर्जीप्रमाणे तिने इथं यायला हवं होतं. पण तिला इथे अचानक यावं लागलं. मी लंडनमध्ये असताना माझ्या थेरपिस्टने मला एक गोष्ट सांगितली होती. निलिमात त्यांचं सेम तसंच झालंय आता. म्हणजे कधी कधी ना केओस आणि स्टेबिलिटी नसण्याची इतकी सवय होते ना माणसाला, की त्यातनं अचानक कोणीतरी बाहेर काढलं तर चिडचिड होते, रागा करतो मग माणूस. बाबा त्या जे काही म्हणाले ते नका मनावर घेऊ तुम्ही. गेली 35 वर्ष त्या इतक्या अनसेफ वातावरणात राहिल्या आहेत. त्यांच्या मनावर इतक्या जखमा झाल्या आहेत, भयंकर सफोकेशन झालंय. त्या जखमा जेव्हा ट्रिगर होतात ना, तेव्हा ह्या अशा सप्रेस्ड इमोशन्स बाहेर येतात. पटतंय मला तुझं, पण तरी देखील त्रास होतोय. माझी सख्खी धाकटी बहीण, काय तिच्यावर पाळी आली. एक चुकीचा निर्णय माती कशी करतो बघ. तरी मी तिला सांगत होतो की वेडेपणा करू नको, जरा विचाराने वाग, थोडा विचार कर, पण नाही ऐकलं माझं. कदाचित त्याचाच पश्चाताप होत असावा त्यांना.
पण मला दोष देऊन काय उपयोग आहे? कारण माणूस चुकला तर त्याला माफ करणं सोपं असतं, पण तो जर बरोबर ठरला तर त्याला माफ करणं कठीण असतं. निलिमा आत्यांचा जितका तुमच्यावर राग आहे त्यापेक्षाही जास्त स्वतःवर राग आहे. मी बोलेन त्यांच्याशी. त्यांना जरा शांत होऊ देत, मी बोलते. त्या आपणहून तुम्हाला सॉरी म्हणतील बघा. अनिश, काय रे आजकाल रोज एवढा उशीर होतोय तुला? काम वाढलंय का? खूप काम आहे? माझं सोड, तू बोल. माझं काय रे, मी पण वैतागलोय. खूप प्रेशर वाढलंय रे कामाचं, रोज उशीर होतो. हे चल ना बसूया जरा. नाही, का रे बाबा, आजकाल काय फक्त किशा मामा बरोबरच बसणार का? जरा मित्रांबरोबर पण बसत जा, बरं वाटेल. बसलो असतो, पण आता तू आणि मी मित्र नाही आहोत. कसं असतं ना अनिश, अरे माणसं कितीही दूर गेली तरी नाती तुटत नसतात. अरे त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या घरातच आहे की. निलिमा आत्याचं काय झालं रे? तुला कसं माहित? अनिश, त्या दिवशी भैरवी बरोबर मीच गेलो होतो निलिमा आत्याच्या वस्तीत. हो का? नाही, हे मला माहित नव्हतं. मला जावं लागलं. अरे मला जावं लागलं कारण तू जायला नकार दिलास, म्हणून मला जावं लागलं. अनिश, काय चाललंय तुझं? तू का असा वागतोयस रे? भैरवी तिथे एकटी गेली होती. तिथून परत आल्यानंतर काय झालं हे तुला विचारावंसं देखील वाटलं नाही तिला? तुला माहितीये, तोरणेंना तिला घेऊन जावं लागलं. आणि त्या निलिमा आत्याच्या नवऱ्याने त्या तोरणेंवर जीवघेणा हल्ला केला. त्या सगळ्यामध्ये भैरवीला काही झालं असतं तर? अनिश, अरे तुला सिच्युएशनची ग्रॅव्हिटी कळतीये का? तो निलिमा हत्याचा नवरा ना एक नंबरचा गुंड आहे. तो कुठल्याही थराला जाऊ शकला असता रे. भैरवीला काही झालं असतं तर? अनिश, अरे तू असं का वागतोयस? खरं तर नवरा म्हणून तू तिच्या बरोबर जायला हवं होतंस अनिश. तू कुठेच का नसतोस रे तिच्या बरोबर? भैरवी खमकी आहे म्हणून ही सगळी सिच्युएशन ती एकटी हँडल करू शकली. तुला कळतंय का अनिश तू कसा वागतोयस ते? अरे, तुझं प्रेमाचं माणूस एकटं पडतंय, तुला काहीच वाटत नाहीये. आणि मुळात नवरा म्हणून तुला काहीच कॉन्ट्रीब्यूट करायचं नाहीये का? तू हसतोयस. मग काय करू? हा, मी काय करायला हवं, मी नवरा म्हणून तिच्यासोबत कसं वागायला हवं, हे सगळं तू सांगणार आहेस मला? हा, तुझ्या नाही विचारू. काय तुझी डिवोर्सची प्रोसिजर कुठपर्यंत आली रे? हा, काय झालं सांग ना, उत्तर दे. नाही आहे ना उत्तर? मग उगाच गरज नसताना अक्कल शिकवू नकोस मला. आणि काय तुझ्या त्या लाडक्या बहिणीनी तुला सांगितलं नाही? कशाबद्दल? अरे असं काय करतोस? तुझ्या निलिमा आत्याला भेटायला गेला होतास ना त्या वस्तीत, ती घरी आली आहे. आणि डोंट वरी, मी सुद्धा घरीच असतो. चांगली गोष्ट आहे. निलिमा आत्या घरी आली ही चांगलीच गोष्ट आहे अनिश. पण फक्त तू आता घरात असू नकोस. घरातला एक भाग हो. सगळ्या गोष्टींकडे जरा लक्ष दे आणि बोल जरा तुझ्या आत्याशी. तिलाही बरं वाटेल. जरा लक्ष दे घरात. बघ जमतंय का तुला? कुठे निलिमा आत्या? झोपली आतमध्ये. मग मी कुठे झोपायचं?
हॉलमध्ये. मी काय ऍडजस्ट करायचं? ते करायला नको म्हणूनच निघून गेला होतास ना? परत का आलास? तुम्हाला सगळ्यांची काळजी वाटली मला. तुम्हाला जरी नसली ना माझी तरीही. तुझं तूच ठरवतोस. मग मी निघून गेलोय म्हटल्यावर कोणी आलं मला शोधायला? गरज नाही वाटली. वाटलं होतं की तू परत येशील. कसं? बाप आहे मी तुझा, मला सगळं माहिती आहे. एक मिनिट, एकच सांगतो, माझ्यावर सतत अन्याय होतो अशा बोंबा मारू नकोस. त्याने चुकायला पण अन्याय तुझ्या. त्याचा नवरा जर खरंच डेंजरस माणूस असेल तर प्लीज उगाच पोलिसांच्या भानगडीत पडू नका. तिला काय लागेल ती मदत करा, बाकी तिचं नशीब. झोपून राही नाही आता. काय करू हे कॉमेडी. माझ्या झोप लागली ते माझी झोप उडाली आहे. हे कॉमेडी उठ ना, कॉमेडी उठ ना. आता वय का ए खायली हिले तर कॉमेडी सुचून राहिली यार रात्री पण. ए कॉमेडी उठ 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 काय उठ ना, झालं? उठ कॉमेडी उठ ना. काय झालं? काय झालं? तुला सांगतो नको ना बाबा, काय म्हणजे झोपायची वेळ आली ना. एक दिवस तुम्हाला दारू प्यायला नाही मिळाले तर तुमची झोप उडते का? आईले झोपा ना. दारू दारू करत बसली. ती बाई आहे ना, तोपर्यंत खांबा खांबा पियालो तरी झोप नाही लागणार. तुला सांगतो, कोणाला सांगू नको तू. कोणाला सांगू नको. तिचा नवरा आहे ना, भाई आहे भाई. माहिती आहे मला. पुढे बोला. बाप्पा एवढं माहिती तरी झोपून राहते तो.